गुलाले डोंगरा पालखीला नाचीन गुलाल उडवून चैताचे मैदान ग चैताचे मैदान. तीन दिवसाचे त्या बक्षीस समारंभाला उपस्थित असलेले सुभाष शेठ महाडिक, प्रकृतीचे मॅनेजर उमेश शेट्टी आणि ज्यांचा मला असं वाटतं 3 दिवस मगाशी कॉमेंटेटर पण सांगत होते की प्रत्येक प्लेअरलाचं नाव ज्यांच्या पाठांतर आहे ते आमचे चुलते आत्माराम बेलोसे, नंदकुमार काते, सुनील देवेकर, उमेश कासार, किरणजी खोपकर, अशोक चाळके, अमित खेडेकर. दुसरं कोण आहे? उमेश कासार. सर्व प्रतिष्ठित व्यक्ती जे सामने ठरवले होते आणि ज्यांनी मनापासून मेहनत केली होती ते आमचे माझे सहकारी संतोषजी राणे, परवेश बेलोसे, प्रतीक बेलोसे, प्रवीण घोले, श्रीकांत जाधव, सुशांत जाधव, विनोद घोसाळकर, प्रतीश कासार. सुभाष शेठ, एक समाधान वाटलं. ठीक आहे, नाचायला कोणी आणले त्याच्यापेक्षा पब्लिक जी बघत होती त्याचं समाधान वाटलं की ठीक आहे, थोडंफार इकडे तिकडे आमचा पण लक्ष तिकडे जातच होतं. म्हणजे आम्ही जरी कमी बघत असलो तरी जे समाधान वाटलं. आणि राणे सर, परवेश बेलोसे, तुम्ही जे सामने ठेवलेत असे सामने मी पहिल्यांदाच बघतोय की काहीतरी लोकांचं पण मनापासून तुम्ही जे मनोरंजन आहे ते केलं. मागाशी जे नाचायला आले होते ठीक आहे, ते नाचायला आले पण त्यांनी पण जे तुमच्यासाठी जे 2 शब्द वापरले की तुमच्या संघाला आणि जे सामने ठेवलेत त्यांना पण शुभेच्छा दिल्या. म्हणजे त्यांना पण कळतंय की सामने कसे असावे किती. त्यांना ज्यावेळेस स्पीकर बंद करत होते त्यावेळेस ताबडतोब ते स्टॉप करत होते नाचायचे. त्यांचे पण मनापासून मी अभिनंदन करतो. परत एकदा सर्वजण आलात. मगाशी आमच्या महाडिक सरांचं नाव राहायला घ्यायचं. सगळेजण आलात, आमच्या कार्यक्रमाला शोभा वाढवली, त्याबद्दल सर्वांचे मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि ज्यांनी फायनल मारली ती चिकनी संघ, त्यांचे सेमीफायनल मला सोडतंय. कुठली टीम आहे ती? शिगरे. दोन्ही संघाचे मनापासून स्वागत, अभिनंदन करतो.
आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तसेच जे पंच होते त्यांनी 3 दिवस जे मनापासून मेहनत घेतली त्यांचं पण स्वागत, अभिनंदन. तसेच जे कॉमेंटेटर होते, किती काही केलं तरी सगळा कॉमेंट्रीवर असतो, कसं सांगायचं काय करायचं ते. त्यातलं मला तर अजून समजत नाही, फक्त आम्ही धावतो, बॉल कुठल्या साईडला गेला, लेग बाईज काय काय. पण जी तुम्ही कॉमेंट्री सांगून आवड निर्माण करता दोघेजण, आणि मला असं वाटतं तुमचं रायगड जिल्ह्यात नाव आहे, असंच नाव राहू द्या आणि असंच सर्वांना सहकार्य करा. असेच मी सर्वांच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो आणि पुढचा कार्यक्रम चालू करायला तुमच्या हातात माईक देतो. धन्यवाद. हे होते या संपूर्ण स्पर्धेचे अध्यक्ष, या कार्यक्रमाचे अध्यक्ष भरत शेठ बेलोसे. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण अंपायरचं, पंचांचे आभार व्यक्त करूया आणि त्यानंतर दोन्हीही समालोचक ज्यांनी आपल्याला इथे 3 दिवस सहकार्य केलं, मी विनंती करतोय प्रितेश पाटील यांना की आपण पुढे यावं, आपल्याला इथे सन्मानित केलं जाईल. नेहमीच काशीद इथे ज्यावेळेस टुर्नामेंट असतात, ज्यावेळेस स्पर्धा असतात, त्यावेळेस प्रितेश पाटील आपल्या नोकरीपासून ॲक्च्युली सुट्टी घेतो, खास सुट्टी घेतो आणि इथे वेळ देतो. मी किरणजी खोपकर यांना विनंती करतोय की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते आमचे समालोचक प्रितेशजी पाटील मॅन फ्रॉम जिराट यांचं स्वागत करावं, त्यांचे आभार व्यक्त करावे. धन्यवाद प्रितेश, आपण आपला वेळ दिलात आणि नोकरीवरून सुट्टी 3 दिवस काढलीत, वेगवेगळी कारणं आपण सांगून. नक्कीच तुमचं हे प्रेम आहे आणि असं प्रेम हे अबाधित राहो, हीच तुमच्याकडे माझी विनवणी असेल. त्यानंतर आमचे गुणलेखक त्याचप्रमाणे आपण पाहतो या 3 दिवसीय टुर्नामेंटसाठी ज्यांना रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मागणी असते असे समालोचक यासिनजी मर्चंट येथे उपस्थित झालेत आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर एक अमूल्य असा वेळ त्यांनी दिलेला आहे आणि त्यांच्या वाणीतून आपण पाहिले अनेक चांगले सामने ते पाहायला मिळाले. तर यासिनजी मर्चंट यांना सुद्धा ते सन्मानित केलं जाते, सन्मान चिन्ह, मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. आणि पुढील हॅलो 1 मिनटं, सॉरी तुम्हाला मध्येच डिस्टर्ब केलं, पण मी लाडके निवेदक ज्यांनी खूप उत्कृष्टपणे तुम्हा सर्वांचं मनोरंजन केलं असे यासिन सर यांच्यासाठी एक बोलू इच्छिते. इफ यू डोंट माइंड बोलू ना? नक्की ऐका. हां, पप्पी नाही दिली म्हणून बसले होते रुसून. यासिनजी ऐका. हां, पप्पी नाही दिली म्हणून बसले होते रुसून, यासिनरावांचं नाव घेते सामानावर बसून. ओ, सामान म्हणजे टेबल आणि खुर्ची बरं का. धन्यवाद. सामानावर बसून नाव घ्या आणि आता आपण कशावर बसून जाणार घरी. तर चला, थोडा वेळ आपण हा एक हास्य सोहळा आपण पाहिला. तर मी DJ मास्टर निखिल यांना विनंती करतोय की आपण सुद्धा व्यासपीठाकडे यावं आणि निखिल अर्थात आमचे मुख्य आयोजक प्रतीक बेलोसे यांचे मित्र आणि त्याच्या मैत्री खातर ते आलेले आहेत. 3 दिवस त्यांनी DJ आपल्याला इथे दिला, DJ वाजवला आणि अगदी उत्कृष्ट DJ वाजवला असं मी म्हणेन. तर निखिल, आपण व्यासपीठावरती यावं. निखिल यांचा इथे सन्मान केला जाईल. DJ मास्टर निखिल, मॅन फ्रॉम परहूरपाडा. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि ॲक्च्युली त्यांचा त्रास त्यांनाच माहिती असतो. बराच त्रास त्यांनी सहन केला आहे, बॅकस्टेजला खूप मेहनत केली आणि म्हणूनच निखिल यांचे मनपूर्वक आभार. त्यानंतर GTC लाईव्ह या संपूर्ण टीमचे मी आभार व्यक्त करतो आहे, कारण मी प्रथमेश याला विनंती करतो आहे की आपण व्यासपीठावरती यावं. GTC लाईव्ह यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण जगभरामध्ये पाहत होतो. मी अशोकजी चाळके यांना विनंती करतो आहे की आपण
थोडंसं पुढे यावं आणि आपल्या शुभ हस्ते GTC लाईव्ह करणारे टेक्निशियन्स यांचा सन्मान करावा. त्यानंतर हे संपूर्ण स्टेज ज्यांनी उभारलं मी चारही टेक्निशियन्सला विनंती करतोय, 2 कॅमेरामन, त्याचप्रमाणे एक आमचे लाईव्ह स्कोरर आणि त्याचप्रमाणे अन्य टेक्निशियन्स जे आहेत त्या सर्वांनी यावं. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला ही सेवा दिली आणि अगदी उत्कृष्टपणे इथे काम पाहिलं, त्याबद्दल त्यांचे अगदी मनपूर्वक आभार. सगळे आपण पाहतोय डोंबिवली येथील हे सर्व टेक्निशियन्स आणि सलग 3 दिवस ज्यांनी मेहनत केली. प्रथमेश आपण पाहतोय त्यांच्या टीमचा मॉनिटर असं मी म्हणेन, मुख्य, आणि त्याचा सुद्धा इथे सन्मान होतोय. धन्यवाद. त्यानंतर स्टेज, हे स्टेज आपल्याला ज्यांनी प्रोव्हाइड केलं, मी पांडुरंग दादा यांना विनंती करतोय की आपण सुद्धा पुढे यावं, कारण स्टेज उभारण्यासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्याचा हात दिला. मी प्रतीश बेलोसे यांना विनंती करतोय, प्रतीश कासार यांना विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानित करावं. त्यानंतर सलग 3 दिवस गुणलेखक म्हणून जी भूमिका ज्यांनी साकारली आणि व्यवस्थित कोणत्याही प्रकारची एकही चूक होऊ दिली नाही असे विराज सखे, एक ऑफिशियल स्कोरर मॅन फ्रॉम नवगाव अलिबाग, यांना सुद्धा विनंती असेल की आपण पुढे यावं, आपल्यासुद्धा इथे सन्मान होईल आणि आपल्यासुद्धा इथे आभार व्यक्त केले जातील. मी अमितजी खेडेकर यांना विनंती करतोय की आपण पुढे यावं. गुणलेखक म्हटलं की आमच्या समालोचकांचा पाठीचा कणा आणि कोणत्याही प्रकारची एकही चूक त्याच्याकडून आत्तापर्यंत झाली नाही, हे फार महत्त्वाचं. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. विराज सखे हुशार आणि त्याचप्रमाणे तो सुद्धा सर्व्हिस करतो, नेव्हल डॉकमध्ये सर्व्हिस करतोय, एक चांगल्या पदावरती आहे, परंतु माझ्या विनंतीस मान देऊन तो इथे आला. त्यानंतर सुशांत जाधव हा एक जबरदस्त मोठा खेळाडू, डिंगडॉंग टीमचा हा खेळाडू, परंतु त्यांनीसुद्धा आम्हाला इथे 3 दिवस सहकार्याचा हात दिला, पंचांच्या भूमिकेमध्ये सहकार्य केलं. श्री सुशांत जाधव यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यावं. मी सुबोध शेठ महाडिक यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सुशांत जाधव यांना सन्मानित करावं. सुशांत जाधव, डिंग डॉंग प्रतीक 11 पुणा, हे नाव आपण ऐकलं असेल तर एक 7-8 वर्षापूर्वी ज्या संघामध्ये तो मुख्य भूमिका अदा करायचा असा एक मोठा खेळाडू, परंतु आता आपण आपल्या बांधकाम व्यवसायामध्ये थोडासा मशगूल असल्या कारणानं क्रिकेटपासून दूर आहे आणि त्याच कारणास्तव डिंगडॉंग पुणे डिंगडॉंग पुणे या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु त्याचा खेळ सुधागड पाली येथे मी पाहिला आहे आणि जबरदस्त सर्वात महत्त्वाचा शिलेदार म्हणून नक्कीच त्याला ओळखलं जायचं, एक मोठा खेळाडू. आणि DCB ग्रुप या संघातर्फे अगदी शतशः आभार सुशांतजी जाधव यांचे. त्यानंतर प्रतीकजी बेलोसे यांचासुद्धा इथे आपण आभार व्यक्त करणार आहोत, कारण 3 दिवस ज्यांनी खूप मेहनत केले, प्रत्येक मग मॅनेजमेंट असेल, मग कोणत्याही प्रकारचा डिसिजन असेल, प्रतीक बेलोसे यांचासुद्धा मनपूर्वक आभार. मी आत्माराम बेलोसे यांना विनंती करतोय की आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ हस्ते प्रतीक बेलोसे यांना सन्मानित करावं आणि त्यांचे आभारसुद्धा व्यक्त करावे. त्यानंतर मी विनंती करणार आहे विनोदजी घोसाळकर की आपण सुद्धा पुढे यावं, कारण आपण सुद्धा विनोदजी घोसाळकर यांचासुद्धा इथे सन्मान केला जाईल, कारण सलग 15 ते 20 दिवस हा सर्व व्याप त्यांनी सांभाळला. विनोदजी घोसाळकर, मी नंदकुमार त्यांच्या हस्ते बोलले, आत्मारामजी यांच्या शुभ हस्ते विनोदजी घोसाळकर उर्फ दाऊदभाई, ज्यांच्या नावावरती या संघाचं नाव आहे दाऊद क्राईम ब्रांच DCB. नमस्कार मंडळी. सगळ्यांना वाटत असेल की DCBचा अर्थ काय.
DCBचा अर्थ काय तर आज तुम्ही जाणून घ्या का DCBचा अर्थ आहे दाऊद क्राईम ब्रँच. म्हणजे जर आम्हाला काशीदमध्ये तर कुठली खबर पाहिजे असेल, गावात काय घडला, तालुक्यात काय घडला, तर तिकडे भेटणार दाऊदबाईच्या दुकानात. म्हणून आमच्या DCBचा अर्थ आहे दाऊद क्राईम ब्रँच. आणि ही खबर आहे ना, जी क्राईम ब्रँचची खबर असेल ती फक्त आमच्या ग्रुपला पहिली समजणार आणि ते आमच्यामध्ये राहणार फक्त बस. सस्पेन्स आता मात्र उघडलं गेलंय. DCB आणि त्यानंतर मंगेशजी कांबळे यांचं सुद्धा इथे आपण आभार व्यक्त करणार आहोत. मंगेशजी कांबळे, मी सन्माननीय भरत शेठ बेलोसे यांना विनंती करणार आहे, नंदकुमारजी यांना विनंती करतोय की आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ हस्ते मंगेशजी कांबळे यांचं स्वागत करून त्यांचे आभार व्यक्त करावेत, त्यांना धन्यवाद द्यावेत. मंगेशजी कांबळे यांचा सुद्धा मुख्य रोल या स्पर्धा आयोजित करण्यामध्ये. त्यानंतर प्रतीश कासार यांनी पुढे यावं. प्रतीश कासार, मी उमेश कासार यांना विनंती करतोय की आपण पुढे यावं आणि प्रतीश कासार यांचा सन्मान करावा, त्यांचे आभार व्यक्त करावेत. प्रतीश कासार. त्यानंतर प्रवीण घोळे यांनी पुढे यावं. सलग 3 दिवस आपण पाहतोय, मॅनेजमेंट असेल, मग कोणत्याही प्रकारचं काम का असेना, बॅकस्टेजला काम असेल, जेवण असेल, नाश्ता असेल, चहा व्यवस्था असेल, सगळी व्यवस्था अगदी चोख बघणारे प्रवीणजी घोळे. प्रवीणजी घोळे यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. तर मी उमेशजी कासार यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचे आभार व्यक्त करावेत. धन्यवाद प्रवीणजी. त्यानंतर संचित खोपकर यांनी पुढे यावं. संचित खोपकर, मी मिलिंदजी यांना विनंती करतोय की आपण पुढे यावं आणि संचित यांचा सन्मान करावा. मित्र हो, हे फार महत्त्वाचं असतं, कारण प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपण मोठं व्हावं आणि आपला सन्मान व्हावा, आणि त्यासाठी तो झटत असतो, मरत असतो, परंतु तो कधीही पुढे येत नाही आणि त्याचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. यांनी एक आत्मविश्वास वाढीस लागतो की कमीत कमी आपला इथे सन्मान केला गेला आणि आपण जे काही केलं त्याचं चीज झालं. त्यानंतर विकी खोपकर, DJ मास्टर विकी खोपकर, मी प्रकाशजी यांना विनंती करतोय की आपण यावं. प्रकाशजी आणि विकी खोपकर यांचे आभार व्यक्त करावेत. विकी खोपकर यांचा एक संघसुद्धा होता, नक्कीच हार्ड लक, त्यांचा संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. त्यानंतर सिद्धेश खोपकर, गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये आम्हाला सहकार्य करणारे सिद्धेश खोपकर, आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. सिद्धेश खोपकर आणि उमेशजी खोपकर, उमेशजी कासार यांना विनंती करतोय की आपण पुढे यावं आणि सिद्धू खोपकर यांचा इथे सन्मान करावा, त्यांचे आभार व्यक्त करावेत. धन्यवाद सिद्धू. आणि राकेश कासार यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यावं. राकेशजी कासार, त्यांचा सुद्धा इथे आपण सन्मान करणार आहोत. राकेशजी कासार, हे सर्व शिलेदार आपण पाहतोय. आतिशजी कासारे यांना विनंती असेल, आतिशजी कासार यांना विनंती आहे की आपण पुढे या. सुनीलजी दिवेकर, सुनीलजी दिवेकर आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ हस्ते आतिश यांचं, राकेश यांचा इथे सन्मान करावा, त्यांचे आभार व्यक्त करावेत. अर्जुन वाघमारे, विशाल फॉर्नर, फुलाण, भावजी टकल्या, भावजी सुनील, अक्षय, या सर्वांनी एकत्रित या लवकरात लवकर. संपूर्ण मैदान साफसफाई असेल, संपूर्ण मैदान आखणं असेल. मी परवेश बेलोसे, संपूर्ण या मैदानाची साफसफाई असेल, मैदानाची बांधणी असेल, मैदानाची आखणी असेल. उलाण, आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. विशाल फॉर्नर, आपण सुद्धा इकडे यावं. अक्षय, आपण सुद्धा या व्यासपीठावरती यावं. आपल्या सर्वांचे आभार व्यक्त आम्ही करू इच्छितोय, कारण या स्पर्धेसाठी 15 दिवस आपण अथक प्रयत्न केलेत
आणि म्हणूनच तुमचा सन्मान करणं, तुमचे आभार व्यक्त करणे आमचं कर्तव्य आहे. तर सर्वांच्या वतीनं मी अर्जुन मामा यांचं आभार आणि त्यांचं स्वागत, त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी करतोय. आणि परवेश बेलोसे, संतोष राणे आपण पुढे यावं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक संतोषजी राणे, मी भरत शेठ बेलोसे यांना विनंती करतोय की सर आपण पुढे यावं. ही संपूर्ण स्पर्धेची धुरा आपण पाहतोय ज्यांनी आपल्या खांद्यावरती वाहिली आणि हे ओझं उचललं अर्थातच. आणि स्पर्धा आपण पाहतोय अगदी गुण्यागोविंदानं पार पाडण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा होता ते संतोषजी राणे. सन्माननीय नरेशजी खेडेकर आपण सुद्धा व्यासपीठाकडे यावं. नरेशजी खेडेकर, तर जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. संतोष राणे या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्याचप्रमाणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी हिरहिरीनं अगदी मनापासून काम करणारे परवेश बेलोसे यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाणार आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांचे आभार आपण व्यक्त करायला हवेत, कारण आपल्याला क्रिकेटची एक मेजवानी, क्रिकेटची एक मोठी भव्य दिव्य अशी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्वतःच्या पैशानं आपण पाहतोय त्यांनी ते आयोजित केली आणि क्रिकेटचा आनंद आपल्याला घेता आला. म्हणूनच परवेश बेलोसे आणि संतोष राणे यांचे शतशः आभार मी व्यक्तिशः त्यांचे मानतोय. धन्यवाद, धन्यवाद परवेश आणि धन्यवाद संतोषजी. त्यानंतर प्रवीण अप्पा आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. प्रवीण अप्पा यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. यथोचित स्वागत आम्ही करतोय त्यांचं आणि त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि डान्स ग्रुप मुंबई योगेश ग्रुप यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. एक या स्पर्धेला जो तडका मिळाला, तडका लावण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा, ज्यांनी आज संपूर्ण दिवस आपल्याला इथे मनोरंजित केलं, जी गौरव पुरस्कार ज्यांनी आपल्या नावावरती केलाय, भोजपुरी पिक्चरमध्ये कामं केलेत, बिन बायकांचा तमाशा हा कार्यक्रम केलाय, असे हे सर्व कलाकार आणि यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांचे आभार आपण व्यक्त करणार आहोत. आणि कलाकारांसाठी पुन्हा एकदा एक शेर मॅडमनी माझ्यासाठी ऐकवला होता, आता मी त्यांच्यासाठी एक ऐकवतोय. कलाकार कभी मरता नहीं, कलाकार अक्सर दफनाया जाता है. कलाकार कभी मरता नहीं, कलाकार अक्सर दफनाया जाता है. कब्र खोद के देखो, तालियों के इंतजार में पाया जाता है. धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला सर्वांना आनंद दिला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि ओमकार कासार आपण सुद्धा इकडे यावं. मास कारण मित्रांनो, खऱ्या अर्थानं लोकांना मनोरंजन करणं हे सोपं नसतं. ही फार मोठी कला आपल्यात असावी लागते आणि त्या कलेसाठी एक साधना करावी लागते आणि काय करावं लागतं हे कलाकारांनाच ठाऊक. म्हणून त्यांचे अगदी शतशः आभार.
तर आपण काही वेळातच पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय, सर्व संघांना विनंती करतोय, धन्यवाद. आज आम्हा सर्व कलावंतांना तुम्ही जे काही प्रेम दिलं त्याबद्दल आम्ही सर्व कलाकार तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो. आज आम्ही मुंबईवरनं इथं आलो आहे का तर तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या मनोरंजनासाठी. आणि आज खास आम्ही आभार मानू इच्छितो की आमचे लाडके आप्पा आणि मयादादा ह्यांच्या बोलवण्यामुळे आज आम्ही इथे आहोत. आणि थँक्यू तुम्ही यासिनजी, आम्हा कलाकारांसाठी तुम्ही जो काही शेअर मारला त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. कलाकारांची जी काही व्यथा आहे, जी काही कदर आहे ती एका कलाकारालाच कळते. आणि त्यामुळे थँक्यू सो मच की तुम्हाला आम्हा कलाकारांची कळली, तुम्हाला कदर कळली. सो तुमच्यासाठी अजून एक काही बोलू इच्छिते मी. नक्की ना, ऐका हां. खोक्यात खोका टीव्हीचा खोका, खोक्यात खोका टीव्हीचा खोका, यासीन माझा काळा बोका, मी त्यांची पांढरी मांजर. आणखीन एक थोर मंडळींना पाहून डोक्यावर घ्यावासा वाटतो पदर. ऐकलं का? आहो, थोर मंडळींना पाहून डोक्यावर घ्यावासा वाटतो पदर. DCP ग्रुपची पोरं एवढी सुंदर, त्यांना लागून कुठल्या सटवीची नजर. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तर आता मात्र आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी किरण खोपकर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यावं. किरणजी खोपकर आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रवीण घोळे यांच्यासाठी जोरदार जरा टाळ्या झाल्या पाहिजे. प्रवीण घोळे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, एक जबरदस्त झेल टिपला होता आणि डाय मारली होती आणि त्याच कारणास्तव त्यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सन्मानित करण्यात येते. आता मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजांना नाचवलं ते अर्थात उत्कृष्ट गोलंदाज राज 11 नांदगाव संघाचा कोण असावा? उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. जरा विचार करा कोण असावा. मी सन्माननीय उमेशजी शेट्टी यांना विनंती करतोय की आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज यास ही ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय राज 11 नांदगाव संघाचा प्रशांत शुक्ला. वेलकम प्रशांत, व्यासपीठाकडे यावं आपण. प्रशांत शुक्ला DCB ग्रुप आयोजित काशी चषक 2020 या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज प्रशांत शुक्ला. वेलकम प्रशांत, बहुत बहुत आपका अभिनंदन, बहुत बहुत अभिनंदन और बहुत बहुत मुबारक. प्रशांत, आपसे सिर्फ हम थोड़ी सी बात करेंगे, थोड़ी देर के लिए यहाँ पे तशरीफ़ लाइए. प्रशांत, मैं सिर्फ यही पूछूंगा कि आप यहाँ पे आए और 2-3 दिन यहाँ पे रहे, खेले, इस प्रतियोगिता के बारे में क्या कहेंगे? कैसा रहा ये अनुभव? सबसे पहले तो थैंक यू बोलना चाहूँगा जिसने मुझे यहाँ पे आइकॉन के लिए बुलाया था. वो जो टीम सामने खड़ी है उनको पहले थैंक यू बोलना चाहता हूँ मैं. और रही बात ये ऑर्गेनाइजर, तो बहुत अच्छा ही ऑर्गेनाइजिंग किया ये टूर्नामेंट, बहुत अच्छा लगा यहाँ पे खेलने के. और उसी के साथ इस विकेट के बारे में और उसी के साथ इस आयोजन के बारे में और हमारी ये पूरी टीम के बारे में क्या कहोगे?
सब यहाँ पे सपोर्टेड सिस्टम है, कोई किसी एक दूसरे के खिलाफ कोई कुछ मतलब ज़्यादा कोई एक दूसरे के आमने सामने इतना ये नहीं करते, सब फ्रेंडशिप वाले सब अच्छे है। धन्यवाद प्रशांत जी. तर उत्कृष्ट गोलंदाज ठरला आहे प्रशांत शुक्ला. आता मात्र आपण उत्कृष्ट फलंदाज याची अनाऊन्समेंट करणार आहोत, ज्यानं संपूर्ण स्पर्धेमध्ये अक्षरशः आपल्या फलंदाजीच्या जोरावरती गोलंदाजांची पिसं काढली आणि 69 धावा ठोकल्या आणि हायेस्ट रन मेकर तो ठरला आहे, एक रन मशीन ठरला आहे आपल्या सर्वांचा आवडता राज 11 नांदगाव संघाचा फहद कलवस्कर. सुनीलजी दिवेकर यांना विनंती आहे आणि फहद बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक. एक उत्कृष्ट बल्लेबाज, तकरीबन 2 या 3 साल बाद आप फिर से एक बार लौट के आए. मैं बार बार आपसे कहता रहा कि आपका फॉर्म कहाँ गया, आपकी बल्लेबाजी कहाँ गई, वो स्पार्क कहाँ गया. आज ये मैच खेलते हुए, टूर्नामेंट खेलते हुए आज फिर से एक बार पुराना फहद मुझे नज़र आया. क्या कहोगे? सबसे पहले तो मैं अल्लाह का शुक्रिया अदा करूंगा और आप सब सपोर्टर्स का काफ़ी सपोर्ट मिला मुझे पब्लिक से, अल्हम्दुलिल्लाह मैं सभी का शुक्रिया अदा करता हूं. और मैं फॉर्म में आऊँ, आप लोगों की दुआ की वजह से फॉर्म में आऊँ फिर से एक मरतबा. इस टोटल प्रतियोगिता के लिए क्या कहोगे? स्पेशली काशिद जो ग्रुप है DCB, उनके लिए क्या कहोगे? DCB काशिद हमेशा अच्छा टूर्नामेंट रखता है. एक मुरुड का टूर्नामेंट है, काशिद का टूर्नामेंट, जो मुरुड तालुके में सबसे बेस्ट टूर्नामेंट जो होता है, प्रेस्टिजियस का जो टूर्नामेंट होता है बिल्कुल काशिद और मुरुड का होता है. बहुत बहुत फिर से एक बार आपका अभिनंदन और आने वाले टूर्नामेंट के लिए ढेरों सारी शुभकामनाएं होंगी. और मैन ऑफ द टूर्नामेंट, मैन ऑफ द सीरीज ज़रूर हम देंगे, क्योंकि अब ज़्यादा सस्पेंस रखने की कोई बात तो है ही नहीं, क्योंकि बाइक तो चली गई. मी सुबोध शेठ यांना विनंती करतोय की आपण पुढे यावं आणि मॅन ऑफ द टूर्नामेंट ज्यानं एक मात्र असा खेळाडू होता ज्यानं लागोपाठ 2 अर्धशतक ठोकली, रोहित 11 चिकडी संघाचा मोहित्यांचा अजित. अर्थात तो अबुधाबी इथे स्पर्धेसाठी गेलाय, 10 PL आहे आणि म्हणून तो उपस्थित नाही आहे. त्याच्या बिहाफमध्ये त्यांचे कर्णधार सुशांत खेडेकर हा पुरस्कार स्वीकारतायत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अजित मोहिते नक्कीच तो तिथे पाहतोय. या DCB ग्रुपचा गाजते काशीद गावाचा, या DCB ग्रुपचा गाजते काशीद गावाचा, या DCB ग्रुपचा गाजते काशीद गावाचा, या DCB ग्रुपचा गाजते काशीद गावाचा. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी 22,222 रुपये आणि आकर्षक झळाळता चमचमणारा चषक हा देण्यासाठी मी विनंती करणार आहे. आत्मारामजी बेलोसे, नंदकुमार काते हे देण्यापूर्वी आपण अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, आणि माझ्या हातात जवळजवळ 1700 ते 1800 रुपये आहेत. जरा मोजा. त्यातले 100 फक्त काढा, फक्त 100 रुपये काढा, कारण ते महेशला आहेत. कॅश घेतला होता ना महेशने, ते 100 रुपये काढा. जे सर्व पैसे आहेत ते निशांतला आहेत, फक्त 100 रुपये महेशसाठी आहेत. ते 100 रुपये फक्त इथे काढा. आणि अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट निशांत कडवे. 1 गडी बाद केला होता आणि 20 धावा ज्यानं ठोकून काढल्या. एकूण किती पैसे आहेत? 2000 रुपये जवळजवळ काहीतरी आहेत. मी सन्माननीय अशोकजी यांना विनंती करतोय. या DCB ग्रुपचा गाजते काशीद गावाचा, या DCB ग्रुपचा गाजते काशीद गावाचा, या DCB ग्रुपचा गाजते काशीद गावाचा. निशांत कडवे एक माझा सुद्धा आवडता खेळाडू. आपण निशांत माझ्याकडे यावं. अंतिम सामन्याचा सामनावीर मुरुड येथे टुर्नामेंट झाली होती. आज काय योगायोग आहे. हा मॅन ऑफ द मॅच ठरलाय आणि फहद कलवस्कर तिथे सुद्धा उत्कृष्ट फलंदाज ठरला होता आणि तिथे तो मॅन ऑफ द सिरीज ठरला होतास. आज या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तुला पाहून खूप आनंद झाला. तुझं हे लकी ग्राउंड
परंतु पहिल्या दिवसामध्ये किंवा दुसऱ्या दिवसामध्ये तू दिसलाच नाहीस. नक्कीच तुझी उणीव भासली. परंतु हा आजचा अनुभव तुझा कसा होता? या ग्राउंडवरच्या मेमरीज खूप आहेत माझ्या. लकी ग्राउंड आहे आणि इथे आल्यानंतर खूप मजा येते खेळायला. आणि त्याचप्रमाणे ही जी सर्व तुला पाहतायत, तुला फॉलो करतायत, लहान मुलं असतील, युवा खेळाडू आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? फिटनेस ठेवा, त्याच्यामुळे चांगलं खेळता येईल. आणि प्रॅक्टिस करा आणि मेन म्हणजे काम करून खेळा, आमच्यासारखे नका राहू. एक जबरदस्त मोठा संदेश दिलाय तो म्हणतोय आणि मनपूर्वक तुझं अभिनंदन असेल. निशांत मॅन ऑफ द मॅच ठरलाय आणि त्यांनी संदेश दिलाय की आपण शिक्षण आणि त्याचप्रमाणे क्रिकेट असा जो एक तोल आहे किंवा जो एक जे काही सांभाळावं लागतं ते सांभाळावं आणि त्यानंतर क्रिकेट खेळावं. तर यानंतर आपण तृतीय क्रमांकाकडे जाणार आहोत. 22,222 रुपये आणि आकर्षक चषक देण्यासाठी मी विनंती करणार आहे सन्माननीय पाहुणे आत्मारामजी बेलोसे आणि नंदकुमार काते आणि सरोज राणे यांना विनंती करतोय की आपण तिघांनीही, हे सन्माननीय पाहुणे आहेत, यांना विनंती करतोय की आपण यावं आणि आपल्या तिघांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करावी. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय राज 11 नांदगाव. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या मुरुड तालुक्यात नाव गाजते कोणाचा, नाव गाजते कोणाचा. या DCB ग्रुपचा गाजते काशीद गावाचा. 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 मी स्पॉन्सर संघ मालक यांना विनंती करतोय, सरोजजी दिवेकर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यावं. आपण तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहात. तृतीय क्रमांकावर आपल्याला समाधान मानावं लागतंय. काय चुकलं आपल्या संघाचं आणि कुठे कमी पडलं की आपण अंतिम फेरीमध्ये प्रवेश करू शकला नाहीत? सर्वप्रथम मी माझे जे आयकॉन आले त्यांना चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे. पण एक त्यांना म्हणजे ग्राउंडचं जरा हे नव्हतं, तरी पण चांगले काम केलं. आणि मेन म्हणजे जे A1 नांदगावची जे साईड भेटली त्यांनी खूपच त्यांनी आम्हाला सहकार्य करून एवढ्यापर्यंत आम्हाला सहकार्य केले. आणि मेन म्हणजे DC ग्रुपनी जी एवढी टुर्नामेंट केली आणि चांगल्या प्रकारे आम्हाला इथे सामने भरवले, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. धन्यवाद दिवेकरजी. नेक्स्ट टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. आणि आता मात्र द्वितीय क्रमांकाचा हा चषक आणि 55,555 रुपये रोख हे देण्यासाठी मी सन्माननीय भरत शेठ बेलोसे आणि अमितजी खेडेकर आणि किरणजी खोपकर यांना विनंती करतोय की आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी प्रदान करावी. आणि द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत डायमंड 11 शिग्रा. वेल डन शिग्रा. या मुरुड तालुक्यात नाव गाजते कोणाचा, नाव गाजते कोणाचा. या DCB ग्रुपचा गाजते काशीद गावाचा. या DCB ग्रुपचा गाजते काशीद गावाचा. या DCB ग्रुपचा गाजते काशीद गावाचा. या DCB ग्रुपचा गाजते. कॅप्टन शिग्रा संघाचे वसीम जमादार, प्लीज आपण यावं इकडे. वसीम, त्या दिवशी पण मी तुला बोलवत होतो परंतु तू आला नाहीस, थोडासा लाजलास. परंतु आता मात्र तुला यावंच लागेल कारण तुमचा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. आणि शिग्रा बजमे ओकाब शिग्रा इथे सुद्धा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. एकाच महिन्यामध्ये 2-2 पारितोषिकं. अचानक एवढा फॉर्म, याचं एकच कारण आहे की परदेशामध्ये राहून सुद्धा क्रिकेटचा एक आवड, क्रिकेटची आवड आणि प्रॅक्टिस आणि क्रिकेटसाठी तुम्ही इथे आलेला आहात. नक्कीच मला असं वाटतंय तर या 2 वेळा आपण एकाच महिन्यामध्ये जिंकल्याबद्दल आपलं नक्कीच मनोगत व्यक्त करावं. अस्सलाम वालेकुम. सही है. अभी शायद मैं आपको बताते चलूँ, इस 2 महीने में हम लोग ने 5वीं मरतबा सेकंड आए हैं. और रहा सवाल, हम लोग वहाँ पे काम के लिए रहते हैं, यहाँ पे आने के बाद फिटनेस इशू तो होता ही है. और इनके सामने जो माशाल्लाह से सब
आइकॉन्स प्लेयर है, उनके सामने परफॉर्म करना होता है। कोशिश तो हमारी अच्छी होती है, जैसे हमारे भी प्लेयर्स हैं, हम लोग वीकेंड्स में खेलते हैं, सिर्फ वीकली वंस होता है हम लोगों के लिए टूर्नामेंट, तो वो इफेक्ट थोड़ा सा नज़र आया। बाकी जितनी कोशिश करनी थी माशाल्लाह हम लोग ने सब प्लेयर्स ने काफ़ी कुछ मेहनत की है और उसका रिजल्ट आपके सामने है। बस फाइनल में थोड़ा बैड लक हो गया हमारा, बस। थैंक यू जी। फिर भी इस टूर्नामेंट के बारे में, डीसीबी ग्रुप के बारे में क्या कहोगे? बिल्कुल वेल ऑर्गेनाइज्ड ग्रुप है ये, और काफ़ी अच्छे टूर्नामेंट्स होते हैं उनके। जब भी ये टूर्नामेंट का अनाउंसमेंट होता है तो हम लोग भी कोशिश करते हैं जल्दी से जल्दी इसमें पार्टिसिपेट करें, और यही सपना था कि खेले, क्योंकि मैं इस ग्राउंड पे भी सेकंड मरतबा खेल रहा हूँ, क्योंकि ज़्यादा से ज़्यादा हम लोग बाहर ही रहते हैं, और अल्हम्दुलिल्लाह अभी अल्लाह ने हमको कामयाबी भी दी है, उसके लिए मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ, और सभी सपोर्टर का शुक्रिया अदा करता हूँ जो हमारे साथ वहाँ से गाँव से यहाँ आए। बहुत बहुत शुक्रिया। अस्सलाम वालेकुम। बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत अभिनंदन। नशीब काय असतं तर शीघ्र म्हणजे ह्या टुर्नामेंटमध्ये लास्ट एंट्री मारलेली शीघ्र संघ, ह्या शीघ्र संघाचा पॅकर तन्ना, आम्ही ह्या तन्नाला 2 दिवस कंटिन्यू फोन केले। खरी गोष्ट आहे, मग नशीब आहे यांचा, तन्नाचं नशीब आहे। आता या एंट्रीला नंतर या एंट्रीला पण त्याचं नशीब चांगलं आहे, आणि दरवेळी आम्ही ऐकलं की त्याला इथे काशीमध्ये लक पण चांगलं आहे। पण एक आहे की माहिती आहे, कुठलाही संघ भरायचा टायमा संघ भरा, तर काय माहिती आहे जिथं जो ग्रुप आहे तो कार्यक्रम आयोजित करतो त्याला ह्या गोष्टीचं भरपूर टेन्शन येतं, कारण संघ भरले पाहिजेत। आपण एवढी मोठी टुर्नामेंट ठेवतो, कशासाठी ठेवतो आपण? सगळे संघ येऊन लोकांचं चांगलं मनोरंजन व्हायला पाहिजे। तर माझी त्यांना परत विनंती आहे की पुढच्या वेळेस तुम्ही असं जरा करू नका आणि जरा ह्याच्यात सुधारणा करा, बस। तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी संघ मालक दोन्ही या, तलहा आणि अमीर खतीब। अमीर खतीब एक व्यावसायिक आहेत आणि तलहा यांची आत्ताच माझी ओळख झालेली आहे। अर्थात मी त्यांना आधीपासून ओळखतोय, परंतु आता मात्र संघ मालक म्हणून ही ओळख राहील कायमची। तर तुमचा संघ जिंकला, आणि हे मला पण यांनी जे म्हटलं ते 100% खरं आहे। मी सुद्धा कंटिन्यूस यांच्या टचमध्ये होतो 15 दिवस की तुमची एंट्री टाका, परंतु हा ना करता शेवटी त्यांनी टाकली, आणि आज तुमचा द्वितीय क्रमांक आलेला आहे। काय बोलाल, कसं वाटतंय? सर्वप्रथम तर मी यासीन सरचा थँक्यू बोलेन, कारण यासीन सरमुळे आम्ही इथं टीम एंट्री केली। यासीन सर मला लास्ट डेपर्यंत रात्री 11:30ला पण फोन केला की आमिर भाई तुमची टीम आली पाहिजे, तलाभाई तुमची टीम आली पाहिजे, म्हणून आम्ही एंट्री केली। आणि आयकॉन प्लेयर भेटत नव्हते, सगळे दुबईला जात होते, म्हणून आम्हाला खात्री नव्हती कसा करायचा कसा नाही। मग आपली शिगिराची पोरं सगळे चांगला खेळले आणि आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला गावाचा, ह्या डीसीबी ग्रुपचा, सगळ्यांचा आम्ही धन्यवाद। धन्यवाद। फिर से एक बार बहुत बहुत आपका अभिनंदन रहेगा। और आप क्या कहोगे तला भाई, आप भी कुछ 2 लफ्ज़ कहो। थैंक यू डीसीबी ग्रुप का कि वो लोग ने हमको आमंत्रित दिया था। और दूसरी बात 17 में जब हुआ था यहाँ पे क्वालिफाई, जब हम भी आयशा 11 के खेले थे और 3रा नंबर संघ आया था हमारा, तो ये सब शिगरा वाले, काशिद वाले का और चिकनी वाले का और जो अतराफ के जितने भी लोग हैं उनका मैं शुक्रिया अदा करता हूँ कि वो लोग ने हमको बुलाया यहाँ पे और हमको इज्जत दिए, और हमको इधर सेकंड प्राइज़ भी मिला। थैंक यू। बहुत बहुत अभिनंदन, फिर से एक बार दिल से आपको मुबारकबाद। अब हम चलते हैं आणि महेश यांना विनंती करतोय, कारण कॅश प्राइज एक झेल टिपला होता महेश यानं सीमारेषेच्या जवळ। महेश यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं आणि हे 100 रुपयाचं पारितोषिक आपण स्वीकारावं। महेश इथे आहेत का? महेश आणि संतोषजी राणे यांना विनंती करतोय, हे 100 रुपयाचं पारितोषिक आपण महेश यांना देऊन सन्मानित करावं। वेल्डन महेश, अशीच चांगलं फिल्डिंग करत राहा, क्षेत्ररक्षण करत राहा। आणि आता मात्र सर्वच पाहुण्यांना विनंती करतोय की आपण खाली यावं आणि आपल्या शुभ हस्ते, एक मिनिट, तो प्रोटोकॉल आहे आपल्याला पहिली एक त्याचा प्रोटोकॉल असतो। तर प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि त्याचा संघ मालक रोहित 11 चिकणी संघाचे संघ मालक यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं। वेल डन रोहित, जोरदार टाळ्या। या मुरुड तालुक्यात नाव गाजते गोकुळाचा, नाव गाजते गोकुळाचा,
या DCB ग्रुपचा गाजते काशीद गावाचा 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 तर रोहित चाचे ठरलाय संघ मालक लकी संघ मालक ज्यानं आपली गाडी आपण पाहतोय आपल्या नावावर केलेली आहे. रोहित, आज गाडी मिळते, अविस्मरणीय क्षण, काय फिलिंग करतोयस? आम्हाला पण आमच्यासोबत सुद्धा शेअर कर. मला म्हणजे पहिलाच आनंद होत आहे. माझ्या गावात ही क्रिकेट खेळापासून पहिली बाईक भेटली, ही मला खूप आनंदी गोष्ट आहे. बाकी काही नाही. आणि आयकॉनबद्दल काय बोलशील? आयकॉन बोललं तर खूपच त्यांच्यापेक्षा कमीच, त्यांच्यामुळेच तर आम्ही जिंकलो जास्त. बोलायचं पुरंच कमी. आयकॉन तर सगळेच चांगले होते. अजित मोहिते कमी होता. धन्यवाद धन्यवाद आणि मनपूर्वक अभिनंदन 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 अभिनंदन. रोहित चाचे मनपूर्वक अभिनंदन. सिटी 110 बाईकचा मानकरी ठरलाय. संघ मालकास आपण एक बाईक देऊन सन्मानित करतोय. DCB ग्रुप आयोजित या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी रोहित 11 काशीद आणि त्यांचा संघ मालक रोहित चाचे. नाव गाजते गोकुणाचा नाव गाजते गोकुणाचा या DCB ग्रुपचा गाजते काशीद गावाचा या DCB ग्रुपचा गाजते काशीद गावाचा. आणि आता मात्र सर्व पाहुण्यांना, प्रतिष्ठित व्यक्तींना आणि आमच्या पाठीराख्यांना विनंती करतोय की तब्बल 1,11,111 रुपये आणि झळाळता DCB चषक 2020 हा चषक देऊन रोहित 11 चिकणी या संपूर्ण संघास आपण सन्मानित करावं. DCB आयोजित काशीद चषक आणि या चषकाचा मानकरी ठरलाय रोहित 11 चिकणी. एकदा जोरदार टाळ्या चिकणी संघासाठी. या मुरुड तालुक्यात नाव गाजते गोकुणाचा नाव गाजते गोकुणाचा या DCB ग्रुपचा गाजते काशीद गावाचा या DCB ग्रुपचा गाजते काशीद गावाचा या DCB ग्रुपचा गाजते काशीद. कर्णधार सुशांत प्लीज आपण इकडे यावं. सुशांत खेडेकर कर्णधार आज लकी ठरलाय. बऱ्याच वेळा त्यांनी प्रयत्न केले परंतु म्हटलं जातं प्रयत्नांती परमेश्वर. वाळूचे कण रगडिता प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. अर्थात सुशांत याने बरेच प्रयत्न केले. मी प्रत्येक वेळेस सुशांत याला पाहत असतो. सुशांत ये नक्कीच. आज तुझा जो आनंद आहे तो ओसांडून वाहतोय आणि हा आनंद आम्हाला सुद्धा पाहायला नक्कीच आवडेल कारण मी साक्षीदार आहे तू किती खर्च करतोयस आणि तुझ्यामध्ये काय पॅशन आहे. तू बॉडी बिल्डर तर आहेसच परंतु खरा क्रिकेटर आहेस. जवळजवळ 1,00,000 रुपये पूर्ण वर्षामध्ये तो खर्च करत असेल एवढा जवळचा पॅशन आहे. परंतु आज तुझा संघ जिंकलाय, बऱ्याच दिवसाने जिंकलाय. किती वर्ष झाली असतील मला माहिती नाही आहे पण पहिला नंबर तो पहिला नंबर असतो. काय वाटतं आज काय फिलिंग आहे? या वर्षातला पहिला फर्स्ट टाइम नंबर मारलेला आहे आम्ही. आनंद झाला बाबा, मस्त वाटते. अच्छा, आयकॉन बद्दल काय बोलशील? आयकॉन तर आमचे खूपच चांगले असतात. दरवेळेला तेच आयकॉन असतात आमच्या टीममध्ये. आता यानंतर प्रत्येक ठिकाणी सामना भरणार आणि रोहित 11 चिकणी संघाचा वेल्डर मित्रांनो आणि पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचा मी मनस्वी आभार व्यक्त करतोय. 1,11,111 रुपये सुशांत खेडेकर कर्णधार रोहित 11 चिकणी संघाचा आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचा मानकरी. DCB ग्रुप आयोजित काशीद चषक 2020 या चषकावरती नाव कोरणारा संघ ठरलाय. नाव गाजते गोकुणाचा नाव गाजते गोकुणाचा या DCB ग्रुप